सर्वात प्रथम आपल्याकडे येत आहे भारतीय नौदलाचं पथक। आपल्या देशाला खूप मोठा सागरी किनारा लाभलाय आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय नौदल चोख बजावत असतं। भारतीय नौदल हे त्रिमितीय दल आहे जे महासागराच्या पृष्ठभागावर, खाली आणि वर कार्यक्षमतेने कार्य करत आपल्या सागरी हितसंबंधांचं रक्षण करत असतं। आजच्या भारतीय नौदलाच्या पथकाचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट कमांडर बी अनुराग अय्यर, त्यांच्यासह आहेत लेफ्टनंट निखिल सुंडा आणि सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर। अनुराग अय्यर हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे इथले माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी भारतीय नौदलामध्ये 2016 साली नियुक्ती झाली आहे। हे अधिकारी तोफखाना आणि क्षेपणास्त्र तज्ज्ञ आहेत। यानंतर येत आहे गोवा पोलीस दल। भारतानं पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त केल्यानंतर 1966 मध्ये गोवा पोलीस दलाची स्थापना झाली। सध्या आलोक कुमार गोव्याचे डीजीपी आहेत आणि सुमारे 9000 फोर्ससह ते कार्यरत आहेत। आजच्या या पथकाचे कंपनी कमांडर आहेत पोलीस निरीक्षक विकास दयकर, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक निलेश शिरवेकर आणि प्रफुल्ल गिरी। यानंतर येत आहे राज्य राखीव पोलीस बलाचं पथक। या पथकाची स्थापना 1948 साली झाली। शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीकरता या दलाची निर्मिती झाली आहे। मुंबईची वाढती लोकसंख्या बघून तिथले धोके लक्षात घेऊन या दलाची स्थापना झाली आहे। नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक नितीन सानप, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ पडे। यानंतर मानवंदना देत आहेत बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल। मुंबई शहरातली कायदा सुव्यवस्था, न्यायालयातली आरोपींची पोटपेशी, मान्यवरांची सुरक्षा या दृष्टीनं कार्यरत असलेल्या या पथकाचे कंपनी कमांडर आहेत राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे, प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष तारे आणि वैद्यनाथ केंद्रे। यानंतर येत आहे बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलानंतर आहे बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक। 2002 साली या पथकाची स्थापना झाली। अचानक उद्भवणाऱ्या दंगलग्रस्त परिस्थितीचा सामना करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे अविरत कर्तव्य बजावत असतात। नेतृत्व करतायत विजयसिंग डाबेराव, संतोष वाघमारे आणि रामदास नाडेकर। दरम्यान महिला या अबला नसून सबला आहेत हे सिद्ध करणारं बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल। कंपनी कमांडर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना बोराडे, प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पवार आणि ऋतुजा भामरे। यानंतर मुंबई लोहमार्गाच्या सुरक्षेसाठी कार्यरत मुंबई लोहमार्ग पोलीस दल। कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक संग्राम ओनमाने आणि पोलीस उपनिरीक्षक भूषण शिंदे। यानंतर येत आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचे विशेष C60 कमांडो पदक। नक्षलवादाचं आव्हान मोडून काढणाऱ्या या पथकाचे कंपनी कमांडर आहेत पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक किरण पालवे आणि स्वप्नील गायकवाड। या पथकामध्ये कैलास कुसेंडी ज्यांनी 60 ते 70 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं त्यांचाही समावेश होता। यानंतर आहे गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड यांचं पुरुषांचं पथक। नेतृत्व करतायत समादेशक अधिकारी बाबूराव कातकर, वरिष्ठ पलटण नायक गणपत कांबळे आणि पलटण नायक विठ्ठल शिंदे। यानंतर येत आहेत वाहतूक पोलीस पथक मुंबई। मुंबई पोलीस दलातील एक महत्त्वपूर्ण शाखा। शहरातल्या वाहतुकीचं नियोजन आणि नियमन, त्याचबरोबर अपघातांचं प्रमाण कमी करणं, VIP मुवमेंट, ग्रीन कॉरिडॉर सारख्या योजना यशस्वी करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे। वाहतूक पोलीस नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील, किरण इप्पर आणि वैभव कोलते। त्यानंतर येत आहे गृहरक्षक दल महिलांचं पथक। महिलांच्या तुकडीची स्थापना 1950 साली झाली। विविध नैसर्गिक तसंच मानवनिर्मित आपत्तींमध्ये महिला आपलं कर्तव्य बजावताना आपल्याला दिसत असतात। नेतृत्व करतायत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर, वरिष्ठ पलटण नायक मनाली नारकर आणि पलटण नायक शारदा कदम। यानंतर संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असं ब्रीदवाक्य असलेला महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभाग। कंपनी कमांडर आहेत निरीक्षक दत्तात्रय शिंदे, प्लाटून कमांडर दुय्यम निरीक्षक संतोष बागुल आणि अमोल पवार। राज्य उत्पादन शुल्क विभागानंतर येत आहे वन विभागाचं पथक।
वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे असं आपण म्हणतो. या जाणीवेतून विपरीत ऋतुमानाची पर्वा न करता वनांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी वनरक्षक सदैव सज्ज असतात. नेतृत्व करतायत वनपरिक्षेत्र अधिकारी महेश कुमार शिंदे, वनपाल डिसेन वालदे आणि वनपाल सुवर्ण सुरनग. यानंतर मुंबई अग्निशमन दल संकटसमयी मित्रच होती आणि रक्षिती प्राण मानवतेच्या वीरांना आमचा सलाम. कंपनी कमांडर केंद्र अधिकारी दिनेश तांबे, प्लाटून कमांडर केंद्र अधिकारी प्रशांत गजबारे आणि लक्ष्मण धोत्रे. यानंतर येत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचं पथक. मुंबईसारख्या मोठ्या शहराची लोकसंख्याही तितकीच मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेचं काम हे खूप महत्वाचं ठरतं. नेतृत्व करतायत विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुशील सहानी आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे. यानंतर कामगार विभाग महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा. बृहन्मुंबई ठाणे परिसरातील 904 कारखाने आस्थापना तसंच शासकीय निमशासकीय संस्थांना सुरक्षा कवच पुरवण्याचं काम हे दल करतं. कंपनी कमांडर आहेत श्री सुभाष सहदेव पाटील, त्यांना साथ देत आहेत श्री नवनाथ आनंदराव मांढरे आणि श्री सचिन जयवंत राऊत. यानंतर येत आहे नागरी संरक्षण दल. मानसेवी अशी ही संघटना असून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेली ही संघटना आहे. नेतृत्व करतायत उपमुख्य क्षेत्ररक्षक मधु कदम, उपमुख्य क्षेत्ररक्षक योगेंद्र नानोस्कर आणि विभागीय क्षेत्ररक्षक सचिन राऊत. यानंतर येत आहेत राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSSचे महाविद्यालयीन विद्यार्थी. सन 69 पासून सलग भारतभर 54 वर्ष चालणाऱ्या